हाय यूट्यूब फॅमिली, राणी टेक हे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। तर उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये आंबे पिकतात, तर आंबे राहतात उन्हाळ्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त की हे आंब्याचा रस आणि जेवणाचा असा बेत आहे आंब्याचा रस आणि धिरडे। धिरडे हे असं धिरड्यासाठी सामान घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ, अशा पद्धतीत पीठ घेतलेलं आहे। आणि हे जे रसासाठी आंबे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाकून घेऊ, कारण की आपले आंबे छानपैकी थंड होतील म्हणून। आणि हे जे पीठ आहे तर आता आपल्याला या पातेल्यामध्ये सर्व टाकून घेऊ। आणि हे असं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, मीठ पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व टाकल्यानंतर असं आपण एकदा मीठ पण टाकलेलं आहे, सर्व पीठ मिक्स करून घेऊ अशा पद्धतीमध्ये, कारण तिन्ही पीठ खूप छानपैकी मिक्स होती असे जर आपण मिक्स करून घेतले तर। आणि पाणी टाकून मस्तपैकी आपलं धिरड्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। असं पीठ आपल्याला एकदम धिरड्याचं दोशापेक्षा जास्त सेल थोडंसं करून घ्यायचं आहे। आणि एक सुद्धा गुठळी मधात किंवा अशी गाठी राहू द्यायची काम नाही, खूप छानपैकी प्लेन एकदम फेटून घ्यायचं आहे हे पीठ, कारण की आपले धिरडे खूप छान होतील। जेवढं छान तुम्ही फेटसाल तेवढं छान हे पीठ तयार होईल। आणि एकच साईडकडून फेटायचं आहे, दोन्ही साईडकडून नाही। एक साईडकडून जर फेटला तर व्यवस्थित फेटल्या जाईल आणि एक सुद्धा गाठी गोटी राहणार नाहीत पिठाच्या। अशा पद्धतीत खूप छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। थोडंसं पाण्याची गरज होती म्हणून थोडं टाकून घेतलं मी। हे अशा पद्धतीमध्ये असं पीठ तयार करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर आता हे पीठ आपण छानपैकी 10 मिनिट भिजू देऊ, तोपर्यंत आता आपण रस करून घेऊ आंब्याचा। हे सर्व आपण चाकूच्या सहाय्यानं साल काढून आणि सर्व बल कोईचा सर्व काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकू आणि मस्तपैकी हे मिक्सरला फिरून घेऊ, कारण की खूप छानपैकी मिक्सरमध्ये रस तयार होतो। तर मी मिक्सरला एकदा लावून घेते। हे मिक्सरला मस्तपैकी रस लावून घेतलेला आहे। तर आता आपल्याला काढायचा आहे या पातेल्यामध्ये। फायनली आपला रस तयार झालेला आहे, किती मस्तपैकी घटसर असा तर रस तयार झालेला आहे। आता आपण घेऊ धिरडे बनवायला, चला मग। हे आपलं पीठ खूप छानपैकी तयार झालेलं आहे, पाहू शकता। 10 मिनिट भिजलेला आहे आणि आपण शेगडीवरती तवा पण ठेवलेला आहे। तर आता तवा छानपैकी गरम झाला, मस्त आपण धिरडे तयार करून घेऊ। हे एका छोट्या वाटीमध्ये तेल घेतलं आणि असा कांदा कट करून घेतलेला आहे मी, तेलातच डायरेक्ट टाकला म्हणून दाखवाय अवघड जात आहे। हे अशा साईडची खालची जी बाजू आहे ते कट करून घ्यायचं आहे। कांदा असा म्हणजे आपल्याला तेल लावायला सोपं जाईल। धिरड्याला अशा पद्धतीत तेल लावल्या जातं आणि धिरडे पण खूप छान होतात। हे मी लावून घेत आहे, तवा खूप छान तपला। या दोशाच्या तव्याला जास्त वेळ काही लागत नाही गरम व्हायला।
त्यासाठीच पूर्ण साईडकडून मी आधी असं तेल लावून घेत आहे ह्या कांद्यानं. ज्यावेळेस आपण हे धिरडे टाकतो त्या टाईमला सावकाशपणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकल्या टाकल्या किती छानपैकी असं चरकून आवाज आलेला आहे, म्हणजे तवा पण आपला व्यवस्थित गरम झालेला आहे. आणि आता हे आपली मोठी परात आहे, याच्यावरती अशी झाकून वाफ काढून घ्यायची आहे, कारण की व्यवस्थित खालची बाजू भाजली पाहिजे म्हणून. हे आपले 2-3-4 सेकंद झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. हे जे ताट आहे ते सावकाशपणे आपल्याला काढायचं आहे, कारण की व्यवस्थित, कारण गरम असल्यानं पोळ्याची भीती राहते, तर पकडीच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायचं. खूप छानपैकी असं हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. थोडंसं 1-2 सेकंद ठेवू आणि मग नंतर काढून घेऊ. झालेले आहेत 1-2 सेकंद. तर किती मस्तपैकी आल्हादी असा हे आपला धिरडं निघून तयार आहे. तर आणखीन 1-1.5 सेकंदच आपल्याला इकडून परतून घ्यायचं आहे, जास्त काही वेळ लागत नाही. ताट गरम आहे. शक्यतो केल्या आपल्याला घडी नाही टाकायची, थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच घडी टाकायची आहे. लक्षात घ्या, पीठ अशा पद्धतीचं झाल्या तरच धिरडे खूप छान होतात. हे अशा पद्धतीत. चला तर मग हे आपण धिरडं काढून घेऊ. खूप छानपैकी तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असं कलर पण आलेला आहे. आपण दुसरे पण करून घेऊ असे सर्व पद्धती. जसं तुम्हाला एक दाखवलेला आहे तसेच दुसरे पण करून घ्यायचे आहेत सगळे. किती मस्तपैकी आपले हे धिरडे तयार झालेले आहेत, पाहू शकता. आणि मस्त कुरुडी, गव्हाची कुरुडी आणि रस खायला खूप छान लागतं. यूट्यूब फॅमिली, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही आजचा नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.